अशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केलेली आहे मी। अशी साधी सिंपल पूजा असते माझी। आता हे थोडा वेळ ठेवणार मी आणि हे सगळं नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आपल्या इथे तर पूजा झाली असेल, आता इथे सकाळचे वाजलेले आहे 11:10। तर आज मी सुद्धा दरवर्षीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे इथे वटपौर्णिमा साजरी करत असते। आणि इथे तर आपल्याला माहिती आहे आपल्या इथे कसं जेव्हा वटपौर्णिमा साजरी करतो तर खूप सारे लोक असतात, बाया असतात आणि त्यांची ओटी वगैरे भरतो। तर इथे सगळेच जण आता वटपौर्णिमा साजरी करतच असतील असं नाहीये, करत असतील पण घरात, पण इथे असं प्रॉपर ते पूजेचं सामान वगैरे असं काही मिळत नाही। तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपल्या इथे प्रॉपर कसं ओटीचं सामान वगैरे सगळं मिळतं। इव्हन जांभळं असतात, आजच्या दिवशी आंब्याला जांभळ्याला खूप जास्त मान असतो, पण इथे आंबे वगैरे मिळतात पण जांभळं वगैरे तरी मिळाले नाहीये। 1-2 वेळेस मी फ्रोझन बघितलेले आहे, पण ते फ्रोझन जसं आपल्या इथे जांभळाची टेस्ट असते तर फ्रोझन जांभळाची टेस्ट तशी लागणार असं नाहीये। चांगली टेस्ट लागू शकते का नाही माहिती नाही, म्हणून मग यावेळेस पण मला काही ते दिसले नाही। पण मी येताना आंबे घेऊन आलेले आहे, तर तेच दाखवणार आहे। पूजेचं ताट सुद्धा तयार केलेलं आहे। तर आज वटपौर्णिमा आहे, आज तर छान तयार झालंच पाहिजे। आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असते का इथे दरवेळेस असं साडी नेसणंच असं होतं असं नाहीये। तर जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होतं तेव्हा तेव्हा मी साडी नेसण्याचा प्रयत्न करत असते। तर ही आबोली कलरची साडी मी नेसलेली आहे आणि हा पदर। आणि नॉर्मल जे आपण साड्यांवर दागिने घालतो तर ते दागिने घातलेले आहे मी, आणि हे झुमके, आणि असा सिंपलसा माझा मेकअप आहे। आणि कसा वाटतोय हा लुक मला नक्की सांगा। आणि हिरव्याच बांगड्या घातलेल्या आहे मी, असं का बांगड्यांमध्ये असं काय मोत्यांच्या बांगड्या वगैरे किंवा असं दुसऱ्या गोल्डन बँगल्स असं काही मी ॲड केलेलं नाही। नॉर्मल म्हटलं हिरव्या बांगड्या घालू, आणि नुसत्या हिरव्या बांगड्या जरी घातल्या ना तरी लुक खूप छान दिसतो। तर ताट तयार केलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते आता। आणि आज मंगळवार आहे तर मम्मीला सुद्धा उपवास आहे, आणि म्हणून मग मी काय केलंय आमच्या सर्वांसाठीच मी आज खिचडीने आज उपवासाची आपण मिसळ बनवणार आहोत। तर ती कशी, तर हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा इथे दिवा आहे, 2 वाती आहे यामध्ये, आणि इथे आहे नैवेद्यासाठी दूध, हळदी कुंकू, दोरा, इथे पान सुपारी, इथे वस्त्र आहे, आणि इथे आंबे आहे। हे बघा हे, आणि गुलाबाची फुलं सुद्धा मला तोडायची आहे, ती सुद्धा मी आता तोडून घेते। खूप सुंदर आहे ना गुलाबाची फुलं आलेली आहे, जे आता आपण नवीन झाड लावलं होतं ना तर त्याला भरपूर अशा कळ्या आल्या होत्या, तुम्हाला माहिती आहे। तर आता ते आपण तोडून घेऊ आणि लवकरच आता पूजा करायला सुरुवात करू। आणि फराळाचं ते फराळी मिसळ कशी बनवणार आहे हे तुम्हाला थोडक्यात मी दाखवेन तसं। चल, आणि हो, भरपूर जण मला आहे ना विचारत होते, खूप सारे कमेंट्स आले होते का कोमल कोणतं लिक्विड आणलेलं आहे मम्मीने। तर मी ते तुम्हाला दाखवते आता, कारण की त्याच लिक्विडने आता ही जी भांडी आहे ना, ही जी बघा आपली ही तांब्याची जी भांडी आहे ना ती मी क्लीन केलेली आहे। इवन दिवा असो, हे असो, किंवा 1 मिनिट दाखवते तुम्हाला। हा जो तांब्या आहे हे बघा, हा बघा किती स्वच्छ झालेला आहे। नाही तर पितांबरीने मी जेव्हा ही भांडी स्वच्छ घासायचे ना तर त्याला तर जोर खूप लागतो, पण नखांमध्ये ना ती पितांबरी जाऊन बसायची आणि नख पूर्ण खराब होऊन जायचे। 8-8 दिवस ती पितांबरी तशीच राहायची, आणि किती पण मी क्लीन करायचे ना तर त्याचे असे डाग राहायचे। त्यामुळे इथे सोल्युशन म्हणून मग मी मम्मीला म्हटलं का तू येतच आहे तर येताना ते लिक्विड घेऊन ये। आणि इथे हे लिक्विड मिळत नाही, कोणते तुम्हाला दाखवते मी। तर हे लिक्विड आहे ते, तर हे लिक्विड आहे ते सेल्झर, आणि हे मी ॲमेझॉनवरनं मागवलं होतं। आता याची प्राइस तर मला आठवत नाही कितीला होते, काही कितीला माहिती नाही आता, कारण की विसरून गेले मी। पण हे ते लिक्विड आहे, आणि हे लिक्विडने फक्त असं टाकायचं आणि थोडीशी छोटी घासणी असते ना त्याच्याने हलक्या हाताने ना क्लीन करायचं, लगेचच क्लीन होतं, जास्त जोर पण लागत नाही आणि काही नाही। पण भांडे बघा एकदम स्वच्छ निघतात। खूप जणांनी मला विचारलं होतं, तर तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि आपल्या इकडचं जे ॲमेझॉन आहे तिथे सर्च करू शकता। आणि माझं काम सोपं झालेलं आहे। जेव्हा मला भांडे घासायचा विचार करायचे ना मी, तर बापरे म्हटलं आता हे क्लीन करायचं, आणि त्याच्यामुळे मग तो टाइम निघून जायचा।
तर चला आता मी काय करते, बाहेर छोटासा जो टेबल आहे ना तो ठेवते, वस्त्र वगैरे आणते आणि त्याच्यावर पूजा मांडून मग आपण देवपूजा करूया. खूप खूप सुंदर फुलं आलेली आहेत. खूप जास्त नाही तोडली मी, थोडीशीच तोडली. हे बघा. पण हे याच्या ज्या पाकळ्या आहे ना अशा या लूज आहेत, म्हणजे असं अशा मग नाजूक गुलाबाची फुलं कशी असतात अगदी तशा आहेत. अशा मोकळ्या मोकळ्या पाकळ्या असतात ना तशा आहेत. तुम्हाला जवळ जाऊ. चला आता पूजेचं जर सर्व झालेलं आहे, ताट वगैरे तयार करून घेतलेलं आहे. आता बाहेर मग मी सगळी तयारी करते आणि दरवर्षी तुम्हाला माहीतच आहे गार्डनमध्येच मी पूजा करत असते आणि सगळेच जण इथे आउट ऑफ कंट्री वटपौर्णिमा साजरी करतच असतील असं नाही. काय लोक करतात, काय लोक नाही करत. तर चल आता मी करून घेते. बाहेर तयारी करून घेतलेली आहे मी. आता आपण पूजा करून घेऊ. आणि फक्त अक्षता घ्यायची आहे. यामध्ये अक्षता घेते मी. इथे वारा खूप चालू आहे ना, त्यामुळे सारखा दिवा आहे ना विझतोय आणि पाऊस भरपूर चालू आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता परत गवत वाढलेलं आहे आपल्या गार्डनमध्ये आणि परत आता क्लीन करावं लागणार. अशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केलेली आहे मी. अशी साधी सिंपल पूजा असते माझी. आता हे थोडा वेळ ठेवणार मी आणि हे सगळं मग उचलून घेणार मी, कारण की पाऊस कधी पण येऊ शकतो म्हणून. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, तर मग मी त्या मिस करत असते. आता समजा मी भारतात असली असते तर मग सगळ्यांसोबत मग वटपौर्णिमा साजरी केली असते, मोठी वगैरे भरणं झालं असतं. पण ठीक आहे, काय हरकत नाही. जेवढं पण मला करता येतं मी ते मनापासून करत असते. आणि तुम्हा सर्वांचा फराळ झाला असेल. काही ठिकाणी फक्त फ्रुट्सच खातात आणि काही ठिकाणी मग खिचडी वगैरे चालते. पण आम्ही पहिल्यापासून खिचडीच बनवतो. पण आज म्हटलं नेहमी खिचडी बनवण्यापेक्षा काहीतरी ना थोडंसं वेगळं बनवूया आणि म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते मी. आणि मम्मीचा पण उपवास आहे आज, सांगितलं तुम्हाला मंगळवार. आणि मनोजला पण आवडते आणि बेलाला पण साबुदाण्याची खिचडी आवडते. चला 12 वाजत आलेले आहे. आता फराळ करायला सुरुवात करते मी. तर इथे तुम्हाला दिसत असेल, इथे मी दाण्याचं कूट करते. इथे आहे साबुदाण्याचे, रात्रीच मी भिजवले होते बघा. आणि यामध्ये थोडं दाण्याचं कूट मी ॲड केलेलं आहे, अजून लागणार आहे. आणि इथे मी बटाटेसुद्धा उकडून ठेवलेले आहेत आणि मम्मीसुद्धा मला थोडी हेल्प करते. आणि इथे
आणि इथे सुद्धा शेंगदाणे मी भाजून ठेवलेले आहे, कारण की आपल्याला शेंगदाण्याची आमटी करायची आहे, पण ती उपवासाची करायची आहे. तर एकदम कशा पद्धतीने बनवते मी आणि एकदम सिंपल आहे. तुम्हाला सांगितलं ना आपल्याला उपवासाची मिसळ बनवायची आहे साबुदाण्याची. तर चला हे मी करून घेते आणि मध्ये मध्ये मग तुम्हाला रेसिपी शेअर करते. आपल्याला उपवासाची आमटी बनवायची आहे ना, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, थोडेसे जिरे घेतलेले आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर. काही ठिकाणी कोथिंबीर चालते, काही ठिकाणी कोथिंबीर नाही चालत, काही ठिकाणी जिरे चालतात, काही ठिकाणी जिरे नाही चालत, पण आम्ही वापरतो उपवासाला. शेंगदाण्याची आमटी बनवायची आहे, तर भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आता हे जे वाटलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं तुम्हाला अजून पाणी टाकायचं तर टाकू शकता. हे मिक्सरमधलं आहे, थोडंसं पाणी टाकून मी मिक्स करून घेते. इथे उपवासाची आमटी बनवते आणि इथे खिचडी बनवते मी, आणि मोठ्याच पॅनमध्ये बनवते म्हणजे मला व्यवस्थित मिक्स करता येईल. आणि खिचडी कशी थोडी जास्त आहे ना, त्यामुळे ते मिक्स करून घेते. आणि यामध्ये मी आता मीठ टाकते आणि बटाटे नंतर ॲड करणार आहे मी. आणि या उपवासाच्या आमटीमध्ये पण मीठ टाकते, टाकलं नव्हतं मी. वाटलं तर तेल कमी आहे तर मग थोडंसं ॲड करणार ते, नाही तर खूप अशी तेलकट नाही पाहिजे. म्हणजे तेल जास्त कधी कधी होतं ना साबुदाण्याच्या खिचडीमध्ये, तर तसं नाही पाहिजे मला. नॉर्मल मी काय करते, बटाटेच एकदम कच्चेच बटाटे एकदम पातळ कट करते आणि मग तेलामध्ये अगोदर फ्राय करते आणि मग साबुदाणा खिचडी बनवते. पण यावेळेस मी बटाटे ना उकडून घेतलेले आहे. साबुदाण्याची खिचडी झालेली आहे, एकदम नरम आणि अजिबात चिकट नाही झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशी मोकळी झाली. या पॅनमध्ये छान होते साबुदाण्याची खिचडी. आणि परत 5-1 मिनटं मी झाकून ठेवणार आहे. इथे आपली आमटी पण झालेली आहे शेंगदाण्याची. आणि हा जो बटाट्याचा किस आहे हा आपल्याला तळून घ्यायचा आहे. आता आपल्याला आज मला मदत नाही बाबा, आज ना वटपौर्णिमा आहे. मी जेव्हा साडी नेसते ना बेलाला असं खूप छान वाटतं. कशी दिसते बेला मी? तुला आवडलं का? कशी दिसते? माझ्यासारखं साडी पाहिजे, मी तुझ्यासाठी घेईल मग. ओके, माझ्यासारखं नेकलेस पाहिजे. ठीक आहे. इथं बटाट्याचा पीस मी फ्राय करून घेते. साबुदाण्याची खिचडी झाली आणि इथे तर तुम्हाला मी दाखवलं. काय झालं? कसं झालं? बेला तुला साबुदाण्याची खिचडी आवडते का ग? आज साबुदाण्याची खिचडी बनवली मी बेलासाठी. हा बघ हे की सर तेलाचे सर तेल गरम लागणार तुला. साबुदाण्याचा त्याच्यावर आहे ना मस्त ते शेंगदाण्याची आमटी टाकायची उपवासाची आणि मग हे त्याच्यावर टाकायचं. ते झालं फ्राय करून. संपला की थोडासा आणला होता तर संपून गेला, तर आता थोडासाच राहिलेला. साबुदाण्याची उपवासाची मी मिसळ बनवते. हे बघा इथे साबुदाणे घेतलेले आहे आपण. इथे ही उपवासाची आमटी, शेंगदाण्याची आमटी आणि त्यावर हा आहे बटाट्याचा किस. खूप छान टेस्टी लागते. असं काहीतरी वेगळं, नुसती खिचडी सुकी न खाता नुसतं असं साईडला आपण शेंगदाण्याची आमटी आणि ते थोडं टाकून पण खाऊ शकतो. आणि असं साबुदाण्याच्या खिचडीवर असं ही आमटी टाकून आणि असं हा बटाट्याचा किस टाकून खाऊ शकतो. म्हणजे पोट पण भरतं आणि थोडंसं हेवी पण असतं ते. तर अशा पद्धतीने मी ही बनवलेली आहे. तर नेक्स्ट टाइम तुम्ही भरपूर जण बनवत असाल, पण नेक्स्ट टाइम काय वेगळं बनवायचं असेल तर असं नक्की बनवा तुम्ही. चला आता आम्ही काय करतो, फराळाचं करतो आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत. बेला पण आलेली आहे, तिला पण देते मी. चल बेला हे घे. जस्ट फराळाचं करून झालेला आहे आणि मम्मी ते करते. मम्मी कसं वाटलं तुला? छान वाटतं एकदम. छान टेस्टी ना ते आमटी ते आपण केलं ना साबुदाण्याची खिचडी आणि त्याच्यावर मिसळ साबुदाण्याची मिसळ मस्त छान वाटतं. आता मम्मी करते फराळाचं. मनोजने पण हेच खाल्लं, कारण की आता बनवायचं तर परत थोडंसं
उपवासाचं वेगळं बनवायचं, मग परत स्वयंपाक बनवायचा वेगळा. त्याच्यापेक्षा विचार केला सर्वांसाठीच, बेलाने पण खाल्लं आणि परी येईल तेव्हा ती पण ते खाईल. आणि आता वाजलेले आहे बरोबर 1 आणि सकाळीच देवपूजा झालेली आहे. आणि मम्मी, आता मी तर देवपूजा नेहमी करते पण मम्मी आल्यापासून मम्मीच देवपूजा करते. आणि मम्मीला देवपूजा करायला 1 तास लागतो पूर्ण, तर चांगला आहे. तर चला आता मी काय थोड्या वेळाने ना साडी वगैरे चेंज करते मी. आणि बेलाची पण आता तुम्हाला माहिती आहे इथे ॲडमिशन्स वगैरे जे असतात किंवा त्याची जी प्रोसेस असते तर ती तर फेब्रुवारी मार्चपासूनच सुरू होते आणि सप्टेंबरपासून इथे स्कूल्स चालू होतात. तर बेलाच्या स्कूलमध्ये आम्हाला जायचं आहे. तिची जी नवीन स्कूल असणार आहे बेलाची, तिथे आज ओपन हाऊस आहे, तर संध्याकाळी तिथे सुद्धा जायचं आहे. आणि त्यासोबत माझी डेंटिस्टकडे अपॉइंटमेंटसुद्धा आहे. नॉर्मली आपलं जे रुटीन चेकअप असतं ते, आणि संध्याकाळी तिथे पण जायचं आहे. तिथून लगेचच मग बेलाच्या स्कूलमध्ये ओपन हाऊस आहे, तिथे सुद्धा जायचं आहे. आणि जे न्यू ॲडमिशन झालेले असतील मुलांचे किंवा ज्यांचं जे लोक नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी आहे ते, तर ते पण करायचं आहे. आणि आजचा दिवस तर थोडा बिझीच आहे. त्यानंतर मग उपवास वगैरे सोडायचा आहे संध्याकाळी, तर त्याची सुद्धा तयारी करायची आहे. काही लोक असतात ते दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात आणि काही लोक असतात ते संध्याकाळी उपवास सोडतात, तर मी संध्याकाळी उपवास सोडणार आहे. तर चला हे सगळं बघते आणि नंतर मग जे असेल ते मग शेअर करेन. 3:55 झालेले आहेत आणि स्वयंपाकाला लवकरच सुरुवात करते. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, डेंटिस्टकडे पण जायचं आहे आणि बेलाच्या स्कूलमध्ये सुद्धा जायचं आहे. आणि एवढ्या 11 वर्षामध्ये मम्मीने मला पहिल्यांदा पूजा करताना बघितलेलं आहे वटपौर्णिमेची. आम्ही लहान होतो, मम्मी जायची पूजा करायला, तर मम्मीच्या सोबत मी असायची. काय ग मम्मी, वस्तू वगैरे असं पकडण्यासाठी लगेच मग तर मम्मी वस्तू ज्या असायच्या मी हातात धरायची, किंवा काही जे ओटीचं सामान असायची त्याची जी एक बॅग असायची तर त्याचं सामान मी अशा हातात घ्यायची आणि ते बघायची मी, नाही का. आणि ते दिवस मला असे पटकन आठवले. मम्मी समोर होती, मी पूजा करत होती, तर म्हणजे लहान होती तेव्हा मम्मी सोबत जायची. आज मला मम्मीने 11 वर्षानंतर यांना पूजा करताना बघितलं. त्याचं कारण हे का, लग्न म्हणजे पुण्याला लग्न झाल्यानंतर मी पुण्याला होते ना, तर मग पुण्यालाच तिथे मी ओटी भरण करायचे. त्याच्यानंतर मग डायरेक्ट इथेच. मग असं कधी पॉसिबलच झालं नाही का ओटी भरण झालं आणि मम्मीने मला कुठे असं बघितलं असेल, असं नाही. 11 वर्षानंतर तिने मला बघितलं. तर ती तयारी माझी, ती धावपळ, ती लगबग, ती सगळी बघत होती आणि मध्ये मध्ये हेल्प पण करत होती. आता स्वयंपाक करायचं तर मला म्हणते चल मी हेल्प करते तुला, भाजी चिरून देते आणि ते फरसबी आहे ती कट करून देते. आणि म्हणजे तिला असं वाटतं लवकर स्वयंपाक होईल आणि मम्मीना हेल्प करत असते मला भाज्या वगैरे चिरून द्यायला, किंवा परिबेलाचं असेल थोडंफार तर ते मम्मी करत असते. देवपूजा करते, महत्त्वाचं म्हणजे मम्मी आल्यापासून देवपूजा अजून एकदम छान व्यवस्थित अजून होत आहे, तर चांगलं वाटतं ते. तर मी बनवत आहे वरण भात, फरसबीची भाजी, चपात्या, अजून एक भाजी बनवण्याचा विचार करते. आणि महत्त्वाचं बनवत आहे मी ते आमरस. हे बघा, तर मम्मीला म्हटलं आपण आमरस बनवूया. कालच मी आंबे घेऊन आले होते, हे 1.5 किलो आंबे आहे, तर आमरस बनवूया. म्हणजे गोड काहीतरी पदार्थ पाहिजे तर आमरस, आणि नैवेद्य सुद्धा दाखवता येईल आपल्याला आणि परी सुद्धा येईल थोड्या वेळात. आणि मला चहा सुद्धा ठेवायचा आहे. आमरस पण पूर्ण करून झालेला आहे, म्हणजे आमरस बनवून झालेला आहे आणि आता फक्त चपात्या करायच्या आहे आणि वरणाला फोडणी द्यायची, बाकी सर्व झालेलं आहे. फ्रीजमध्ये बनवून ठेवलं मी आमरस. तर आता जेवणाची पण वेळ झालेली आहे. तर मला तुम्हाला सांगितलं मला डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती, मग मी गेले, पटकन आवरलं. आल्यानंतर परत मी आवरलं आणि बेलाच्या स्कूलला जाऊन आले. तिथून आल्यानंतर परत हा ड्रेस होता तो परत घातला. आणि आज ओपन डे होता, सगळे पॅरेंट्स आणि जेवढे मुलं आहेत बेलाच्या क्लासमध्ये असणार आहे, तर त्या सर्व गोष्टी होत्या. म्हणजे तिचं नवीन ओळख झाली. काही तर या स्कूलचेच होते आणि बेला जाणार आहे आता यावर्षी इंग्लिश मिडियम स्कूलला. या अगोदर लग्नबगी स्कूलला होती. ते झाल्याच्या नंतर पटकन आवरलं आणि आता चपात्या राहिलेल्या आहे आणि वरणाला फोडणी द्यायची राहिलेली आहे, ते करून घेते पटकन. त्यानंतर नैवेद्य दाखवू आणि नंतर आम्ही सर्व जेवण करायला बसू. 8:30 झाले, उशीर झाला खूप आणि आता उपवास सोडायचा आहे. ते इथे फ्लावरची भाजी, इथे फरसबीची भाजी, भात, चपात्या, वरण आणि इथे आहे गोडमध्ये आमरस. आणि आम्ही आता सर्व जाणार आहोत, इथे हॉलमध्येच बसणार आहोत जेवण करण्यासाठी. आणि तुम्हाला म्हटलं मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मग तरी पण मी थोडीफार तयारी करून गेले होते, जेवणाची तयारी, अर्धा स्वयंपाक करून गेले होते. आणि त्यानंतर आल्यानंतर फक्त चपात्या आणि ते केलं. उपवास सोडतो आणि भरपूर जणांनी उपवास सोडला असेल, कोणी असेल ते दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार.
आणि हा जो व्हिडिओ आहे वटपौर्णिमेचा असा होता आणि दिवस असे पटापट जात आहे आणि आजचा दिवस पण समजला नाही. म्हणजे उपवासाच्या दिवशी तर मला तर असं काही खायची इच्छा होत नाही, अदरवाईज अशी भूक लागते, पण उपवासाच्या दिवशी असं खूप जास्त खावंसं वाटत नाही. आणि हा वटपौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला, सिंपल पद्धतीने मी युरोपमध्ये वटपौर्णिमा साजरी करत असते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.